सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार प्राप्त प्रमोद भेरे यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। त्यांच्यासाठी संदीप दादा महादिये यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। उत्कृष्ट असं अष्टपैलू खेळाडू खेळ आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेला मात्र संपलाय खेळ। निमेश यांचा सुंदर गोलंदाजी तानाजी यांची आपल्याला पाहायला मिळते। सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल संतोष साहेब यांच्या शुभ हस्ते प्रमोद बेरे यांचा या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते। कॅमेरामन फोकस करायचंय थोडं। बाद झाला। कॅमेरामन प्रवीण फोकस करायचंय। अपील केली जाईल। पॅडला आदलला चेंडू, परंतु एक धाव घेण्यामध्ये यश। या एका धावेनंतर आता मात्र स्ट्राइक राहील ती संतोष राऊत यांच्याकडे। राऊत 11 चे सर्वा कर्णधार संतोष राऊत आता मात्र फलंदाजीला आलेले आहेत। धुरा सांभाळतील, परंतु तानाजी नामक गोलंदाज आहे तितका ताकदीचा गोलंदाज आहे। यावेळेला मात्र जोरदार प्रहार केला चेंडूवरती। चेंडू जाईल का सीमारेषा पार? या ठिकाणी जातोय मिसफील्ड होऊन चेंडू जातोय सीमारेषा पार। आलाय खणखणीत चौकार। एक धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज। यष्टीरक्षकाच्या मागे धाडलेला हा चेंडू, एका धावेवरती समाधान। धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या घरात। 3 षटकांचे सामने। तिसऱ्या षटकापैकी पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं षटक। यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला। चेंडू खाली येतोय तो क्षेत्ररक्षक माघारी धाडतोय तो फलंदाजाला। सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल तानाजी पडियार। दुसऱ्या पर्वातील उत्कृष्ट असा गोलंदाज। 2024 पर्व दुसरं उत्कृष्ट असा गोलंदाज तानाजी पडियार। सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या पर्वामध्ये। तानाजी यांचे अवघ्या 6 धावा दिल्या आहेत। 2 विकेट मोहरे टिपलेत। महत्वाचे मोहरे, महत्वाचा सामना असताना तानाजी यांनी आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो सूरज। कर्णधाराने सूरजवरती विश्वास ठेवलाय। ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती तानाजीने, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो जोपर्यंत संतोष राऊत मैदानामध्ये आहे। कारण संतोष राऊतची फलंदाजी मी पाहिलेली आहे। अष्टपैलू खेळाडू, नावाजलेला असा खेळाडू ग्रामीण क्रिकेट मधला। तोपर्यंत धावांचा डोंगर निश्चितच उभा राहू शकतो। यावेळेला मात्र स्क्वेअर लेग
यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने ढकललेला हा चेंडू जाईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. दुसरी धावही पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. सुंदर. यावेळेला मात्र बॅटची एज लावून गेले. चेंडू सीमारेषा पार. हा लाय चौकार. धन्यवाद डीजे. सुंदर असं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. प्रयत्न चांगला होता यष्टीरक्षक गणेश जोगे यांचा चेंडू अडवण्याचा, परंतु थर्ड स्लिपला गेलेला चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेला. सीमारेषा पार. खडखडीत चौकार. पुढचा चेंडू. पुन्हा प्रहार केला होता चेंडू. अलॉंग द कार्पेट जाईल चेंडू. सीमारेषेच्या अगदी जवळ. एक धाव पूर्ण. दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावेसाठी कॉल. या ठिकाणी नामी संधी होते. पाहायचंय फलंदाज बाद होताना आपल्याला. प्रहार केलाय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक आणि जमिनीला दान केलाय चेंडू. झेल दान केलाय. एक धाव पूर्ण. जोपर्यंत संतोष राऊत फलंदाज मैदानामध्ये होता तोपर्यंत मात्र धावांचा डोंगर उभा करू शकला असता. पाहायचंय हे फलंदाज आहे धावांचा डोंगर आपल्या संघासाठी उभा करू शकतात का. धावसंख्या झाले 14. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली 14. यावेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेने भिरकावलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने. एक धाव पूर्ण. दुसरी धावही पूर्ण होईल का.
दुसरी धाव आहे पूर्ण. गोलंदाज प्रणिल पळसमकर. धावसंख्या झाले 19-20, माफ करा, धावसंख्या 20. हो हो हो, काय चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू. या वेळेला मात्र पुढचा चेंडू, बॅटची एज. पंचांकडे अपील केली जाईल. पंच देतील का? अपील केली जाईल. नकार दिलाय पंचांनी. सुंदर यष्टीरक्षण म्हणावं लागेल यष्टीरक्षकाचं. यष्टीरक्षक गणेश जोगळे आपल्या संघासाठी. टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाईल चेंडू, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. जाऊया मोटिवेशनल कोटकडे. जर कोणी विचारलं आयुष्यामध्ये काय गेलं आणि काय कमावलं, तर त्याला अगदी सहजपणे सांगा की जे गेलं ते माझं कधीच नव्हतं. आणि या ठिकाणी झेल खाली येतोय तो क्षेत्ररक्षकाने, येतोय सुंदर असा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने, तानाजी पडियार याने. जर कोणी विचारलंच आयुष्यामध्ये काय गेलं आणि काय कमावलं, तर त्याला अगदी सहजपणे सांगा की जे गेलं ते माझं कधीच नव्हतं आणि जे मिळवलं ते मात्र देवाने माझ्यासाठीच ठेवलं होतं. जे मिळवलं ते मात्र देवाने माझ्यासाठीच ठेवलं होतं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धावचित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अपील केली जाईल. गोलंदाज फेकी फेकी गोलंदाज श्रीकांत महादिये यांनी जर षटकार मारला तर त्यांच्यासाठी संदीप दादा महादिये यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. पंच स्पीडअप घ्यायचंय. धावसंख्या झाले 27. पंचांनी निर्णय द्यायचा आताचा. आउट आउट, नो बॉल, रन आउट, फेकी, बॉलर बाद. करतोय का? बॉलर चेंज आहे का? कंटिन्यू आहे, चेंज आहे.
एकच रन मिळेल, धावचीत होईल फलंदाज, गोलंदाज मात्र बाद होईल. या पुढील सामन्यात त्याला कुठल्याही पद्धतीची गोलंदाजी करता येणार नाही या वर्षी या पर्वामध्ये, याची नोंद घ्यायची. स्ट्राईकला योगेश, पॉइंटच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू जातोय का सीमारेषा पार, चेंडू जाईल सीमारेषा पार, हा आलाय खणखणीत चौकार. चालू असलेला सामना राऊत 11 वर्सेस माऊली 11 यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल, माऊली 11 आपल्या नावावर करून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं, टार्गेट ठेवलं, टार्गेट स्वतःसाठी ठेवलं 31 धावांचं. राऊत संघाला रोखलं 30 धावांवरती. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने नाणेफेक ज्या वेळेला झाली, त्या नाणेफेकीच्या वेळी ज्या पद्धतीने माऊली संघाच्या कर्णधाराने सांगितलं होतं की आम्ही कमीत कमी धावा 30च्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, त्याच पद्धतीचा या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, सूर्योदय आणि संधी या दोन गोष्टीमध्ये एकच समानता आहे की उशिरा जाग येणाऱ्याला दोन्ही गोष्टी कधी अनुभवता येत नाहीत. जाग आणावी लागेल, उठावं लागेल, धावावं लागेल, पळावं लागेल. कधी धावायचं आणि कधी थांबायचं या प्रश्नाचं उत्तर स्वतःला देता आलं ना की मग यशाच्या परमोच्च शिखरावर खऱ्या अर्थाने विराजमान होता येतं. कधी धावायचं आणि कधी थांबायचं या गोष्टीचं स्वतः उत्तर देता आलं की मात्र परमोच्च शिखरावर खऱ्या अर्थाने विराजमान होता येतं. राऊत 11 संघाला 30 धावांमध्ये रोखायचं येते. माऊली क्रिकेट संघाला जर का राऊत 11 संघाला विजय संपादन करायचा असेल तर मात्र टिच्चून गोलंदाजी करावी लागेल, आकर्षक गोलंदाजी करावी लागेल, आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल. ज्या पद्धतीने नियोजन करून माऊली संघ उतरलेला आहे ते पाहता मात्र सुंदर असं नियोजन करून त्याने राऊत 11 संघाला 30 धावांमध्ये रोखलेलं आहे. जे टार्गेट म्हणावं लागेल ते कमी धावांचं आहे. 18 चेंडू 30 धावा. सलामीचा गोलंदाज स्वतः कर्णधार राऊत, संतोष राऊत. फलंदाजीची धुरा सांभाळेल अक्षय आणि गणेश. पहिला चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत, वाईडच्या स्वरूपात एक धाव. धावांचा मात्र श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतो. संतोष यांचा पुढचा चेंडू, काय चेंडू आहे, सुंदर
सुंदर चेंडू, फक्त लेंथ थोडीशी भरकटलेली लेंथ आपल्याला पाहायला मिळते. खराब लेंथमुळे अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळाली. यावेळेला मात्र प्रहार केला चेंडूवरती. चेंडू जाईल वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. आणि यांनी सुंदर असं झेल टिपलाय. सुंदर असा फटका जाईल सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. 6 आणि 4 10 धावा झाल्यात आणि वाईडच्या 2 धावा, अशा 12 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक काहीस महागड षटक म्हणावं लागेल राऊत 11 संघाचा. यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न होता संतोष राऊत यांचा. धावा झाल्यात 13. पहिलं षटक. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने ढकललेला हा चेंडू जाईल सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय चेंडूवरती. पॉइंटच्या वाईडिश पॉइंटच्या डोक्यावरून गेलाय सीमारेषा पार. आलाय खणखणीत. पहिलं षटक म्हणावं लागेल संतोष राऊत यांचं. 21 धावा आतापर्यंत कुठल्या दोन्ही फलंदाजाने. यावेळेला मात्र तिखट बाउन्सर करण्याचा प्रयत्न आणि पहिलं षटकही संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माऊली 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 21. दुसरं षटक निमेश पळसमकर यांचं आपल्या संघासाठी. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. परंतु पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या ते स्वतः कर्णधार संतोष राऊत यांनी आपल्या संघासाठी. 10 धावांचं आव्हान अजूनही शिल्लक. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धावही पूर्ण केलेली आहे. 2 धावेनंतर धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 23. 10 चेंडू
9 धावा. समीकरण काहीतरी 10 चेंडू 9 धावांचं आपल्याला पाहायला मिळतं. 9 चेंडू 9 धावा. 23 8 धावा, माफ करा, धावसंख्या झाले 23. यावेळेला मात्र जणू काही कॉमेंट्री बॉक्सला सलामी देऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय खणखणीत षटकार. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. ते डावखुऱ्या हाताचा फलंदाज अक्षय आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार खेचलाय. यावेळेला मात्र बाउन्सरने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय निमेश पळसमकर आपल्या संघासाठी. अजूनही विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे माऊली 11 संघाला. अतिरिक्त स्वरूपात पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. वाईडच्या स्वरूपात 1 धाव. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल गणेश आणि अक्षय यांची आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या झालेली आहे ती 30 इक्वल. आता मात्र औपचारिकता राहिली आहे. 1च धाव पाहिजे आणि सुंदर असा चेंडू. पाहायचं चेंडू खाली सीमारेषेच्या बाहेर जातोय का. 1 धाव पूर्ण आणि या ठिकाणी विजय संपादन केलंय ते माऊली 11 संघाने. विजय संघाच्या हार्दिक हार्दिक